श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम खुसखुशीत अशी बिस्किट सारखी शंकरपाळी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी या ग्लासने मैदा घेणार आहे. मैदा आपण चाळून घ्यायचा आहे. तर इथे मी 3 ग्लास मैदा घेतलेला आहे. या सगळ्या गावच्या दिवाळीच्या रेसिपीज आहेत, अपलोड करायच्या राहून गेल्या होत्या, त्यामुळे मी आता टाकत आहे. तर अशा प्रकारे आपण इथे मैदा चाळणीने चाळून घेतलेला आहे. तर आपला आता मैदा चाळून झालेला आहे. आता आपण यामध्ये अर्धा ग्लास रवा टाकणार आहोत. रव्यामुळे काय होतं, तर शंकरपाळ्याला असा एकदम क्रिस्पीपणा येतो, त्यामुळे अर्धा ग्लास रवा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण याच ग्लासने साखर घेणार आहोत. या ग्लासने आपल्याला 1 ग्लास भरून साखर घ्यायची आहे. इथे मी दळलेली साखर वापरत आहे. तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. थोडंसं मीठ टाकूयात. आणि थोडासा आपण खाण्याचा सोडा पण टाकलेला आहे. आणि अर्धा ग्लास असं तूप टाकलेलं आहे. म्हणजे एका वाटीने 1 वाटी असं तूप टाकलेलं आहे. आता आपण हे मैद्याला सगळं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. आणि हलकं हलकं पाणी टाकून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाण्याऐवजी तुम्ही दूध वापरलं तरी चालेल. तर अशा प्रकारे हे जाडसर असा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे आपण 10 मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे, कॉटनचा कपडा असा झाकून. आणि 10 मिनिटानंतर आपण याची अशी जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. पोळी थोडीशी जाडसरच ठेवायची. आपण हे कट करून घेऊयात. आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये आपण हे कट करून घेऊयात. स्क्वेअर, रेक्टँगल कुठल्याही शेपमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता, किंवा डायमंड शेपमध्ये पण तुम्ही हे कट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हा चारी साईडने कडा काढून घेतलेले आहेत, कारण दिसायला असं सुंदर दिसावं याकरिता. आणि अर्धा इंच जाड असं इतपत आपण पोळी लाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने आपण हे असे कट करून घेतलेले आहेत. तर आपले हे शंकरपाळे असे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण हे तळायला घेणार आहोत. कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण हे शंकरपाळी तळायला टाकूयात. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर गावी सगळं दिवाळीचा फराळ हा चुलीवरच बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. शंकरपाळी अशी छान फुगत आहेत. एकदम बिस्किट सारखी अशी शंकरपाळी आपली झालेली आहेत. अशा प्रकारे बाकीची पण शंकरपाळी तळून घेऊयात. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, शंकरपाळी एकदम अशी बिस्किट सारखी झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.